आता लहान मुलांचं ऑब्झर्वेशन बघा तुम्ही किती बारीक असते. जसं रेयांशला समजलं की आपली मावशी व्हिडिओ बनवते, तसं तो माझे कधी मी सांगितल्यावर, कधी मी न सांगता छोटे-छोटे व्हिडिओ शूट करत असतो. वरून मला कॉन्फिडन्स पण देतो. "वॉव मावशी, तू खूप छान व्हिडिओ बनवते. मी मम्मीच्या मोबाईलमध्ये बघत असतो." म्हणजे ती फक्त ऑब्झर्वच नाही करत, तर आपल्याला इन्स्पायरसुद्धा करून जातात. आज आमच्या घरी मस्त इडली बनणार होती. आता सुट्टी वगैरे काय नव्हती किंवा काही स्पेशल पण नव्हतं. पण 2-3 दिवसांनी आई-पप्पा जाणार होते, तर म्हटलं आता इतके दिवस तर आईच्या हातचं आपण खाल्लंच आहे, तर आज काहीतरी आपण स्वतः बनवून खाऊ घालावं म्हणून मी इथे इडली बनवायला घेतली होती. आता इडली बनवत असताना ना रेयांश खूप मध्ये-मध्ये करत होता आणि मस्ती करत होता. त्यामुळे या दोघांना मी बाहेर पाठवून दिलं आणि इकडे मी इडलीची तयारी करायला घेतली. आता तिकडे आईचं गुलाबजामुनची प्रिपरेशन चालू होती. तिला वाटलं की जायच्या आधी काहीतरी गोड बनवून ठेवा म्हणजे मला खाता येईल. आता या गुलाबजामुनपेक्षा ना मला असे कोरडे गुलाबजामुन खूप जास्त आवडतात. तुम्हालाही आवडत असेल तर कमेंट करून सांगा. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. तोवर बाय.